स्वामी समर्थ. आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मैत्रिणींनो. तर आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी भांड्यांचा वापर करून इथे पनीर शिमला बनवते. तर त्यासाठीचं लागणारे साहित्य 2 प्रकारे कांदा कट करून घेतला आहे, शिमला मिरची, टोमॅटो हे सर्व मी कट करून त्यानंतर इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मस्त कांदा मी परतून घेतला आहे. त्यानंतर खोबऱ्याचे काप देखील परतून घेते आणि ते परतून झाल्यानंतर इथे मी जो सुट्टा मसाला आहे तो टाकून घेते. धने, पुन्हा आणखीन जो सुट्टा मसाला, दालचिनी वगैरे हे असेल तुमच्याकडे जे साहित्य असेल तेवढंच टाकू शकता. जसं काही नाही काही जास्तही टाकलं पाहिजे. तर त्यानंतर डाळ पण टाकून घेतलं आहे. तर अगदी कमी साहित्यामध्ये घरगुती साहित्य वापरूनच मस्तपैकी हॉटेलसारखी चव येणारी मस्त इथे पनीर शिमला तयार होते. त्यानंतर मी बडीशेप पण टाकून घेतलं आहे, त्या परतून घेते व्यवस्थित आणि त्या परतल्यानंतर बारीक केलेलं मस्त असं बारीक बारीक पनीर जे आहे ते पण परतून घेते. तर बरेच जण आहे ना ते हे तेलामध्ये तळून घेतात पनीर. तर न तळता मस्त असे खरपूस जर कमी तेलामध्ये परतवले तर खूप छान लागतं, खरपूस पण लागतं आणि जास्त तेलकट पण होत नाही. त्यानंतर हा जाडसर जो कांदा आहे तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे त्यातील कच्चेपणा निघून जातो. त्यानंतर शिमला मिरची पण व्यवस्थित परतून घ्यायची आणि ते व्यवस्थित परतल्यानंतर त्यात जो कच्चेपणा असतो तो निघून जातो. आपल्याला ते पनीर शिमला बनवायची, त्यामुळे अशा पद्धतीने ते परतून घ्यायचं आहे. तर त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये मी तेल टाकले, जास्त भांडे न माखवता ती तेलाची कढई होती तिच्यामध्येच पुन्हा मी हे बारीक केलेलं जे मिश्रण आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर टोमॅटो प्युरी पण टाकून घेतलेली आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 1 ते 1.5 चमचा इतका लाल तिखट, 2 चमचे मसाला आणि हळद, मीठ पण आवडीनुसार टाकून घ्यायचे. त्यानंतर कोथिंबीर टाकली आहे, मस्त ताजी कोथिंबीर टाकल्यानंतर पण खूप छान चव येते. आणि हे टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून झाल्यानंतर इथे कांदा आणि शिमला जी आहे ती पुन्हा मी त्यामध्ये टाकून घेतली. त्यानंतर गरम केलेलं पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेतले. लागता पाणी टाकायचं, जितके तुम्हाला रस्सी धरायची तितकं तुम्ही पाणी टाकू शकता. तर हे बघा असं मस्त आता पाणी टाकल्यानंतर आपली बघा किती छान ग्रेव्ही तयार झाली इथे पनीर शिमलाची. आणि मग नंतर पनीर पण मी टाकून घेतलं आहे परतून झाल्यानंतर. तर अगदी मस्त झटपट होणारी ही हॉटेलसारखीच पनीर शिमला तयार झालेली, वरून मस्त अशी कोथिंबीर पण टाकलेली. तर बघा किती छान आहे आपली. तर आता मस्त उकळी येऊ द्यायची आणि हे बघा अगदी मस्त झटपट आपली इथे पनीर शिमला तयार झाली, अगदी कमी साहित्यामध्ये, जास्त भांडे न माखवता. तर कशी वाटली आपली रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अगदी हॉटेलसारखी पनीर शिमला घरच्या घरी बनवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मैत्रिणी प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सर्वांना.